प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं राम कृष्ण हरी. या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी नवीन श्रोते भाविक असतील तर त्यांच्या चरणी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्हाला लाईक करताना खालती हाईपचं जर बटन आलं तर हाईपसुद्धा करा, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या संत जनानो, आजचा विषय असा आहे की जसे आपले बाप्पा गणराया जवळ येत आहेत तसा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक मेसेज नेहमी फिरत असतो. तो मेसेज असा की देवाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर लाईनीमधून जा. लाईनीमधून गेल्यानंतर देवाचं दर्शन होतं आणि वशिलेबाजीने गेल्यानंतर, पैसे देऊन गेल्यानंतर तुम्हाला फक्त मूर्तीचं दर्शन होतं. खरं तर मी या दोन्ही गोष्टींवरती फुली मारेन. तुम्ही लाईनीतून जा किंवा पैसे देऊन जा, दोन्ही गोष्टीने फक्त मूर्तीचं दर्शन होतं. देवाचं दर्शन होण्याचा मार्गच तो नाही आहे. देवाचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की नाना ग्रंथ पटे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. सर्व तुझी जी कर्मकांड आहेत ना ती निरर्थक आहेत जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान नाही आहे, आत्मबोध नाही आहे. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानंच त्या देवापर्यंत पोचता येतं, ना लाईनीतून ना वशिलेबाजीने. आणि त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा जी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. त्याच भगवद्गीतेची प्राकृत मालिका म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, त्यामध्ये सुद्धा माऊली म्हणतात मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती. नाहीतर काही उपयोग नाही, देवापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही आणि तसा तुमचा भावही बनू शकत नाही. तो बनण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागेल. स्वतः वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आपले निवृत्तीनाथ दादा, त्यावेळचे वर्तमान समयाचे आध्यात्मिक त्यांचे सद्गुरू, त्या दादांच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि माऊलींना खरं तर तो ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचा बोध, ब्रह्मज्ञानाचं वर्म समजलं. त्यावेळेला माऊलींनी हरिपाठामध्ये जागृत करत असताना लोकांना सांगितलं तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीशी जना. जना म्हणजे जनता, जनार्दना. तू कितीही तीर्थाटन कर, व्रतवैकल्य कर, नेमधर्म कर, या वाया जाणाऱ्या उपाध्या म्हणजे उद्योग करतोयस असं माऊलींना म्हणायचं आहे. तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीशी जना. मग काय हवं असतं देव प्राप्त करण्यासाठी? अरे तुला तीर्थाटन, व्रतवैकल्य, नियमधर्म काही गरज नाही आहे. तर काय पाहिजे? भाव बळे आकळे. तुझा भाव जर चांगला असेल ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. तुझा भाव सुंदर ठेव. प्रेम, नम्रता, संशीलता, दया, करुणा, विशालता असे दिव्य गुण तू अवलंब. आणि मग भाव बळे आकळे, मग तुझ्या भावात बळ येईल. कसलं? सहनशीलतेचं, नम्रतेचं, दिव्य गुणांचं बळ येईल आणि तुझा भाव सुंदर निर्मळ होईल. मग भाव बळे आकळे एरवी नकळे. तुझ्याकडे भाव चांगला नसेल तर तू कितीही तीर्थाटन कर, व्रतवैकल्य कर, नेमधर्म कर, काही उपयोग नाही. व्यर्थ जाणारे उद्योग करतोयस तू असं माऊली म्हणतात. पण भावात बळ असेल ना तर हरीला कुठं शोधण्याची गरज नाही आहे. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. कर तळावरती म्हणजे तळ हातावरती घेतलेला आवळा जसा दाही दिशेनं दिसतो तसा तुला हरी दाही दिशेला दिसेल. ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा निर्गुण निराकार ईश्वर तुला दिसेल. असा हरी दिसेल, असा तो विठुराया दिसेल, असा भगवंत दिसेल. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. याच्याही पुढे जाऊन
माऊली समजावतायत की अरे तुझा ना व्रतवैकल्य करणं, नेमधर्म करणं, तीर्थाटन करणं फुकट वेळ चाललेला आहे, व्यर्थ वेळ चाललेला आहे, त्यानं काही उपयोग नाही. तो असा व्यर्थ चाललेला आहे की पारियाचा रावा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. यज्ञ म्हणजे प्रयत्न. तुझे हे जे प्रयत्न आहेत ना ते फोल ठरणारे आहेत. ज्याप्रमाणे पाऱ्याचा रवा कण जमिनीवर पडतात आणि जमीनमय होतात आणि व्यर्थ शोधत बसणं, त्याप्रमाणे तीर्थाटन कर, व्रत वैकल्य कर, नेमधर्म कर, पण तुझ्यामध्ये जर नम्रता नसेल, सहनशीलता नसेल, चांगला भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही माऊली म्हणतात. आणि म्हणून पारियाचा रावा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. आणि म्हणून पुढे सांगितलं, हे मला उपरती कधी आली, हा शहाणपणा माझ्यामध्ये कधी आला. माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. आता ही उपरती हा शहाणपणा माऊली म्हणतात माझ्यामध्ये समजावण्याचा तिथून आला की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आता निवृत्ती निर्गुण असा शब्द का वापरला तर निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू असतो बाबांनो. आणि असा निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप असणारा माझा सद्गुरू म्हणजे माझे दादा निवृत्ती राया. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. म्हणजे माझ्या हातामध्ये, माझ्या ताब्यामध्ये मला तो अधिकार माऊलींनी माझ्या सद्गुरूंनी दिला आणि संपूर्ण गोष्ट मला प्राप्त करून दिली. व्याप्त असणारा संपूर्ण परमात्मा प्राप्त केला. संपूर्ण शब्द पूर्णही लिहू शकत होते, फक्त पूर्ण असं लिहू शकत होते, पण लिहिलं नाही माऊलींनी. कारण हे जग दिसायला तुम्हाला पूर्ण दिसतं. तुमच्या हातात असणारा मोबाईल तुम्हाला पूर्ण वाटतो, पण काही दिवसानं तो तुटतो, फुटतो, खराब होतो. म्हणजे तो केवळ पूर्ण आहे, संपूर्ण नाही. जो संपतो तो संपूर्ण असू शकत नाही. जगातलं सगळं दिसणारं नाशिवंत आहे, संपणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मबोध, आत्मज्ञान घेऊन घेतलेलं ब्रह्मज्ञान. हेच केवळ संपूर्ण आहे. म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, जरा आम्ही ते शब्द तुकोबारायांचे आठवा. का म्हटलं असेल हो तुकोबारायांनी की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. सोय म्हणजे मार्ग. लाईनीतून जा किंवा वशिलेबाजीने जा, मूर्तीपर्यंतच जाणार आहे. पण तुकोबाराय म्हणतात तुम्हाला खरंच ती लाईन, तो मार्ग पकडायचा असेल तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते. सोय म्हणजे मार्ग, धरावे ते पाय आदी आदी. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, तुमच्या चरणी विनंती आहे. आज समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबा रे, म्हणताय ना मुकाने देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुकाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मग ती सत्ता कोणती आहे, नेमकी सत्ता काय आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल, हे जर ओळखायचं असेल तर बाबांनो, आणि खरं स्वच्छ बेदाग जर अध्यात्म प्राप्त करायचं असेल आणि स्वच्छ सुंदर असा परमार्थ साधायचा असेल तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या श्रद्धेचा नमस्कार करा आणि संपूर्ण सद्गुरूला शरण जाऊन नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. त्या अनंताला आपल्यामध्ये आहे त्याला जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आत्म्याला सजवण्याचं काम करा. जाता जाता एवढंच सांगेन कि इंसान अपना चेहरा खूब सजाता है, जिस पर दुनिया की नज़र होती है, मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता, जिस पर परमात्मा की नज़र होती है. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, या आध्यात्मिक वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण जा, श्रद्धेचा नमस्कार करा आणि खरं तर स्वतःचा यहलोक आणि परलोक सोहला करून, सुखी करून खऱ्या अर्थानं स्वतःच्या जन्माचं सार्थक करा. बाबांनो प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.